मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलंय। आता मी नांदेडच्या उमरी गावात आहे आणि या आरक्षणाला पाठिंबा म्हणून या गावकऱ्यांनी जे आहे ते मराठा बांधवांनी लक्ष्मीचा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय। आपण बघतोय उमरी गावातील मी एका घरात आहे, ज्या असं जर बघितलं तर जवळपास 300 ते 350 घरात या गावात जे आहे ते महालक्ष्मीचा सण साजरा केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही। आपण बघतोय किचन होतं, त्या किचनमध्ये सुद्धा सामसूम पाहायला मिळते। तर यांचा हे जे आपण बघितलं तर हॉल होता, या हॉलमध्ये सुद्धा महालक्ष्मी मांडल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत नाही। सगळी अशीच परिस्थिती जी ते गावात पाहायला मिळते। खरं तर आपण जो हॉल बघतोय या तरुणाचे याच वर्षी लग्न झालं होतं, सासरच्या मंडळींनी महालक्ष्मी आणून दिल्या होत्या, मात्र जरांगे पाटील उपोषणाला बसल्यामुळं त्यांनी लक्ष्मी न मांडण्याचा निर्णय घेतला। हे ते सगळं साहित्य आहे या बॉक्समध्ये जर आपण बघितलं तर त्यात लक्ष्म्या होत्या आणि बाहेर महिला सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। या सगळ्या जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून या सगळ्या महिलांनी महालक्ष्मी न मांडण्याचा निर्णय या ठिकाणी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतो मोठ्या संख्येने महिला बांधव या ठिकाणी एकत्र आहेत आणि मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळतं। अशा पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी जी आहे ते गावकऱ्यांनी केल्याचं चित्र पाहायला मिळालं। मोठ्या संख्येने जे आहे ते महिला सुद्धा या ठिकाणी एकत्रित आल्यात। त्यांनी महालक्ष्मी सण न साजरा करता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। आपण या सगळ्या महिलांशी संवाद साधणार आहोत। नेमकं त्यांनी महालक्ष्मीचा सण साजरा का नाही केला, मनोज जरांगेच्या आंदोलनाला त्याच माध्यमातून त्यांनी पाठिंबा दिला। मावशी, काय सांगाल, आपण आज महालक्ष्मीचा सण साजरा नाही केला? आरक्षण नसल्यामुळे आम्हाला काहीच सुचत नव्हतं, म्हणून आम्ही लक्ष्म्या साजऱ्या केल्या नाहीत। बरं, काय सांगाल तुम्ही? मी एकच माझं सांगणं आहे सरकारना, माझं सांगणं एवढंच आहे, जरांगे पाटील तिथं उपोषणाला बसलेले आहेत, आमच्या गावातली मुलं बाळ तिथं उपाशी आहेत। आम्ही कसा सण साजरा करायचा? आमच्या मुलांना आरक्षण हवे, आमच्या मुलांना आरक्षण देवावंच लागते, देवावंच लागते। सरकारचा आमचा एवढा सरकार म्हणणं आहे, आमची हात जोडून विनंती आहे सरकारची की आम्हाला आरक्षण पाहिजेच, आरक्षण पाहिजेच। आमचा जरांगे पाटील 13 वर्षापासून झटत आहे, तरीही कोणीच त्याच्या याचा निषेध करीत नाही। आता तरी त्यांनी एकदा पाठवावे, आता आम्हाला काहीतरी मान्य सांगावे, एकच सांगावे। तरीही आता उमरी नगरीत एकही व्यक्ती राहणार नाही जर जरांगे पाटलाने जर साथ नाही दिली सरकारनी, तर आमची उमरी सगळी ही जाणार आहे तिथे मुंबईला। आणि आता आम्ही लक्ष्मीचा सण साजरा केला नाही, त्यामुळे आम्ही खूप हे अस्वस्थ झालेलो आहोत। आता आम्हाला तिथे जायचं आहे, त्यांनी 2 दिवसात आम्हाला निर्णय त्यांचा पाठवावा। आपण बघतोय यांनी अशा पद्धतीने आक्रमक भावना मांडल्या। काय सांगाल, खरं तर वर्षात एकदा सण येतो लक्ष्मीचा, हा मोठा सण असतो, तुम्ही साजरा करत नाहीत? हो, मोठा सण साजरा करतो आम्ही। मग आता आमचे माणसं तिथं जाऊन बसलेले आहेत, आम्ही कसा लक्ष्मीचा सण कसा कराव, कसा खावाव? आम्ही सगळे जण मिळून बाया येऊन तिकडे जाणार हो, आम्ही बाया सगळे जण मिळून जाणार। आपण बघतोय महिला सुद्धा या आंदोलनात सहभागी आहेत। काय सांगाल? आम्ही सगळे आता मुंबईला जाणार, लेकरा बाळा सगळं तिथं लेकरं बसलेले आहेत ना, आमचे लेकरं तिथं असल्यामुळं आम्ही सगळे जाणार आता, म्हणून लक्ष्मीचा सण केला नाही। आम्हाला खा वाटते का लेकरं राहिल्या? आज 4था दिवस आहे उपोषणाचा। आज म्हणलं उपोषणाचा 4था दिवस आहे, अजून तोडगा निघाला नाही। हो ना, मग काढायला पाहिजे की सरकारनं तोडगा लेकरासाठी तरी। लेकरं तिथं उन्हातानाचे पाण्याचे भिजायले ते की सगळे 2-2 माणसं जाऊन बसले, घर परत माणूस गेले की तुमच्या गावातून गेले कोण? बघा गेले तर आमच्या गावातल्या माझ्या घरचे 2 माणसं गेले तिथे। मग कोण करावं लक्ष्मी इथं? फराळाचं केलं का नाही? काय केलं नाही फराळाचं, काय करावं, कसं करावं? तिथे 4 दिवस झालं माणसं बसले तर जाऊन कसं करणार झाले तुम्हाला? आमचं म्हणणं काहीच नाही। आता जरांगे पाटील तिथं येतं ना, त्यानं आम्हाला काहीतरी मार्गदर्शन दाखवून त्याला सोड मोकळी करून ते चांगलं दाखवावं आणि त्यानं दिले तर बरं आहे, नाही तर आम्ही उद्याच्याला इथून निघणार महिना सगळ्याच सगळ्याच निघणार आहेत। आता त्याचा ते कोणतंही करू त्याने आता। आमचं एवढंच होतं। आता याच्यातूनही जर ते ऐकत नसले तर आम्ही आता असंच करणार महिना, आता पूर्ण उद्याच्याला निघणार आहेत।
आता सांगू दे त्यानं कसं. मावशी, तुम्ही काय सांगाल? आता पहिल्यांदा जे आहे ते अशा पद्धतीनं आरक्षण मिळत नाही म्हणून महालक्ष्मी सण साजरा केला जात नाही. हा, आम्ही साजरा सण केलाच नाही लक्ष्मीचा. आता एवढं नाव नाही तिथं बसले तर आमचे लेकरं बाळ, मग आम्ही कसं घरी करावं, काय करावं? एवढा सण आमच्या गावात, आम्ही आज परेशान आहो एवढ्या सणासाठी. कोणच कोठे आमच्या घराने येऊन बघाव सरकारनं हा केला का. आमचा वाहक तिथं बसला, आमच्यासाठी किती त्रास करायला, त्याच्या जीवाला किती त्रास व्हायला आहे का? त्याला आ नाही की पाणी येते आमच्या इतक्या लेकरासाठी, ते बघायला की नाही. मग आमच्या मुलाला नाहीत नाही नातू पण त्याला तरी काहीतरी त्याने हे करावं की नाही हा आरक्षणचं. मग काहीच आमचं आरक्षणचं असं काहीच कानावर धरणं तर मग कसं करावं कसं हा? एवढे माणसं बेजार व्हायलेत गडे. काहीतरी आरक्षणचं काहीतरी हे करावं हा. काहीच निश्चित आपण बघतोय, आता आपण नांदेडच्या उमरी गावात होतो. ज्या पद्धतीनं या गावकऱ्यांनी महालक्ष्मी सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला. जरांगे पाटील जे आहे ते मुंबईत आंदोलनाला बसलेत. आमचा वाघ आंदोलनाला बसलाय, त्यांच्या पोटात अन्न नाही, आम्ही कसा सण साजरा करू, अशा भावना या महिलांनी व्यक्त केल्या. आणि या आरक्षणावर तोडगा नाही निघाला तर आम्ही सगळ्या मुंबईच्या दिशेने निघू, असा इशारा सुद्धा या सगळ्या महिलांनी दिलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, उमरी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.